बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला विकास आर्थिक महामंडळाचा हा 50वा वर्धापन दिन आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सवी दिन आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी ते सहभाग घेतला। त्या खात्याच्या मंत्री आदिताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर या दोन्ही मेहनती असलेल्या माझ्या मित्रांच्या मुली आहेत आणि अतिशय सक्षमतेने दोन्ही काम करत आहेत, आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत। एकूण बचत गटाच्या अनुषंगानं महिलांनी जो आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा विकास करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा हातभार मोठा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांचा विकास व्हावा, देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा हातभार खऱ्या अर्थाने लागावा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून महिलांचा विकास होण्याकरता आम्ही ह्या दोघींच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू असा विश्वास व्यक्त करतो। आणि आज खरं म्हणजे उशीर झाला आम्हाला यायला, त्याच्यामुळं महिलांचा थोडासा हिरमोड झाला असेल, नापसंती व्यक्त केली नाही, परंतु आम्हीच दिलगिरी व्यक्त केलेली आहे की भविष्यकाळामध्ये असा प्रकार होणार नाही। ते बघा, भविष्यकाळामध्ये आदित्य तटकरे सांगले की समृद्धी महामार्गाच्या सगळ्या ज्या ठिकाणी सेंटर आहे, ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे किंवा त्या ठिकाणी कॅन्टीन आहे, त्या ठिकाणी शौचालयाच्याच आसपास महिलांनाच अशा प्रकारची महिला बचत गटांना तसेच सेंटर काढून द्यावेत आणि हा प्रस्ताव त्यांचा आहे। त्या प्रस्तावाला मी त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहे आणि मंत्रिमंडळाला यांच्या ह्या मागणीला दुजोरा देऊन महिलांचा विकास करण्याकरता निश्चितपणे राज्य शासन त्यांच्या पाठीमागे आहे, हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे। हे बघा, प्रश्न असे की हे महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही टॅगलाईन आहे। नुसते थांबणार म्हणजे येण्यासारखं धावणार नाही। प्रगतीच्या अनुषंगानं प्रगती करण्याकरता सर्वच जण सक्रिय झालेले आहेत। सिडको असो, MIDC असो, ज्या काही राहिलेल्या गोष्टी तिची पूर्तता करून सर्वसामान्य माणसांना आनंद देण्याचा निश्चितपणे विचार आहे। विमानतळाचं नामकरण होईल आता निश्चितपणे झाले की जून महिन्यामध्ये कमर्शियल त्याच्यात लँडिंग होणार आहे, उड्डाण होणार आहे। त्यामधल्या कालामध्ये नामकरणाचा प्रश्न सुटलेला आहे, तर तांत्रिकदृष्ट्या करता थांबलेला आहे, तो होईल। उद्याचा वन दिवस म्हणून साजरा केला, काय म्हणाल वनमंत्री म्हणून तुम्ही? बघा, आता प्रश्न असे की एकूण राज्याच्या जी जागा आहे त्याच्या 21% वन आहे। आज वनाची स्थिती निश्चितपणे चांगली आहे, परंतु भविष्यकाळामध्ये वनाच्या माध्यमातून पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं कामसुद्धा वनमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख आहे त्या खात्याचा आणि अतिशय आत्मविश्वासानं सर्व अधिकारी, पूर्ण अधिकारी आणि कर्मचारी निश्चितपणे सौंदर्य नुसतं काय म्हणजे हिरवगार नाही, खऱ्या अर्थानं वनसृष्टी वाढवणं आणि टिकवणं आणि जोपासणं याकरता प्रयत्नशील राहणार आहोत। नागरिकांना काय संदेश द्याल? आता प्रश्न असा की आपल्या पुराणामध्ये म्हटले की आपल्या पूर्वजांच्या नावाने एक झाड लावा। सुदैवानं नवी मुंबईमध्ये 15 लाख वस्ती आहे नागरिकांची, परंतु 16 लाख झाडं आहेत, म्हणजे नवी मुंबईतल्या प्रत्येक माणसागणिक एक झाड तर झालेलं आहे। भविष्यकाळामध्ये सर्वांच्या सहकार्याने जनसामान्याचा सहभाग ज्या गोष्टीमध्ये असतो तो कुठलाही योजना ती यशस्वी होते आणि मला विश्वास आहे जनसामान्याला आम्ही विश्वासात घेऊन जनतेच्या सहकार्यानं वनाचं संवर्धन करू। माविमनी 50 यशस्वी वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना विभाग म्हणून आमच्या सगळ्यांचीच ही इच्छा होती की कुठे ना कुठेतरी हा जो संपूर्ण 50 वर्षाचा प्रवास आहे हा साजरा निश्चितपणाने केला पाहिजे। आज सर्व माता भगिनी त्याच्यामध्ये सगळ्या बचत गटातील माविमचे प्रत्येक घटक या निमित्ताने सहभागी झाले होते आणि राज्याचे वन विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर माझ्या राज्यमंत्री विभागाच्या माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील, प्रशांतजी असतील, आम्ही सगळ्यांनी आज कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। पुढचे 5 दिवस ही प्रदर्शनी राहणार आहे, त्यामुळे माझी
आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या माविमच्या उपक्रमाला आपण अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी, कारण 5 दिवस जवळपास 140 स्टॉल्स जे या ठिकाणी आपण केलेले आहेत. आपण सगळ्यांना माहिती असेल की महालक्ष्मी सरस हे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं जातं. माविमच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी आयोजन केलेलं आहे आणि यामागचं मानसिकता किंवा नवी मुंबईमध्ये ते आयोजित करण्याची मानसिकता हीच होती की एक वेगळ्या ठिकाणी आपण ते आयोजित करावं, अधिकाधिक नवीन बचत गटांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी आणि यंदाच्या वर्षीपासून हा जो उपक्रम आहे हा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत. त्यामुळे शहरी भागातील असतील, ग्रामीण भागातील असतील, माविमसोबत जोडले जाणारे बचत गटांना या निमित्ताने त्यांच्या वस्तू असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते सुद्धा विक्री करण्याची एक नवी मुंबईसारख्या म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये त्या निमित्ताने संधी मिळेल. ताई, पण ज्या पद्धतीने मार्केटिंग करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काय प्रयत्न केले जाणार आहे? नाही, साधारणपणे माविमचं नवतेजस्विनी नावाचं ब्रँड त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. त्याचं पोर्टल अवेलेबल आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही जे हे एक्झिबिशन सुरू केलेलं आहे, मला खात्री आहे की जसा प्रतिसाद महालक्ष्मी सरसला मिळत असतो त्याच पद्धतीने इथंही आपण करणार. इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या इथे येते नवी मुंबईमध्ये आणि आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे की माविमचा एक स्वतंत्र स्टॉल इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये असावा. आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल वेगवेगळे जे एअरपोर्ट्स असतात, आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या देशांमध्ये जातो त्यावेळेला तिथली संस्कृती, तिथली खाद्य संस्कृती असेल किंवा वस्तू असतील याला तिथं प्रोजेक्ट केलं जात असतं. त्यामुळे माविमच्या माध्यमातून आज वारली पेंटिंग असतील, आमचे राज्यातले वेगवेगळे बचत गट वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत आणि एक स्वतंत्र स्टॉल जर माविमला इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये मिळाला तर तिथं येणारे जे वेगवेगळ्या देशांचे प्रवासी आहेत यांनासुद्धा महाराष्ट्राची संस्कृती आणि तिथली परंपरा आणि त्याचबरोबर या बचत गटांना आर्थिकरित्या चालना मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. माहीमचे काय माविम ही स्वतंत्र यंत्रणा आहे. 50 वर्षापासून माविमचं हे मॉडेल कार्यालय तुम्ही म्हटले माविमचं प्रत्येक ठिकाणी महिला व बाल विकास विभागाअंतर्गतच माविम आहे. त्याच्यामुळे हे काही स्वतंत्र विभाग किंवा घटक नाही आहे. महिला बाल विकासमध्ये जसं महिला आयोग आहे, बाल हक्क संरक्षण आयोग आहे, तसंच माविम हा त्याच्यातला एक अंतर्भूत असणारा त्या ठिकाणी हे आहे. आणि माविम हे रोल मॉडेल आहे. माविमला फक्त राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर नाही तर इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा प्रशंसा ही गेल्या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये मिळालेली आहे. आणि आम्हाला अधिकाधिक महिलांना, जसं लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्यामध्ये अनेक बचत गटांनी पतसंस्थांच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक केली. तसंच पुढच्या कालावधीमध्ये माविमचं त्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे महिलांना आर्थिक साक्षरता आणण्यामध्ये सुद्धा आम्ही अधिकाधिक त्याच्यामध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आज 20 लाख महिला माविमला जोडल्या आहेत. त्या 50 लाखापर्यंत जोडण्याचं उद्दिष्ट हे आम्ही 50 वर्ष पूर्ण झालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं होत असताना त्यानिमित्तानं नवतेजस्विनी महोत्सव 2025 50व्या म्हणजे सुवर्णमहोत्सवी या वर्षाला निश्चितपणे गती लाभेल असा माझा विश्वास आहे. या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या महिलांना आपण सन्मानित केलं. एकूणच 1 लाखाहून अधिक बचत गट, साधारणपणे 15-20 लाख लोक जे महिला त्याच्यात सहभागी झाले. अतिशय छोट्यानं सुरुवात केली आणि प्रगती करता करता उद्योगामध्ये त्याचं रूपांतर केलं. अशा महिलांचा सन्मान करण्यात आला. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना सर्वार्थानं सक्षम करण्याची नुसती इच्छा व्यक्त केली नाही तर त्या अनुषंगानं दमदार पावलं टाकली. जेव्हा महिलांच्या विकासाकरता काही गोष्टींची अपेक्षा केली त्यावेळेला या तिघांनीच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळानं त्यांच्या असलेल्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि मला विश्वास आहे या येणाऱ्या कालखंडामध्ये महिला सक्षम होतील. आणि माझं स्पष्ट मत आहे की जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत कुटुंब सक्षम झालं असं मी मानत नाही. परंतु भविष्यकालामध्ये असे कार्यक्रम इन टाईम होतील, उत्साहपूर्वक होतील असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सेकंड.